कुपवाड येथे थरारक पाठलाग करीत 42 लाखांचा गांजा जप्त। बारामतीतील तस्कराला अटक। विना नंबरच्या कारमधून गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या तस्कराचा सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने व कुपवाड पोलिसांनी थरारक पाठलाग करून मुसक्या आवळल्या। पोलिसांनी कार व 42,63,500 रुपयांचा अंदाजे 134 किलो गांजा जप्त केला। विकी विजय कांबळे वय 32 राहणार भीमनगर पिंपरी रोड जळोची तालुका बारामती असे अटक केलेल्या गांजा तस्कराचे नाव आहे। सांगली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांना बुधवारी माहिती मिळाली की बारामती येथील एक जण पांढऱ्या रंगाच्या नंबर नसलेल्या कारमधून सांगलीत गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावला होता। बुधवारी सायंकाळी एक पांढऱ्या रंगाची नंबर नसलेली कार भरधाव वेगाने कवलापूर माधवनगर मार्गे अहिल्यानगरकडे गेली। एलसीबीचे पथक त्या कारचा पाठलाग करीत होते। यावेळी कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे हे अहिल्यानगर भागात गस्तीवर होते। अहिल्यानगरमधून नंबर नसलेली कार भरधाव वेगाने संजयनगरकडे जात असल्याचे घाडगे यांना दिसताच त्यांनी कारचा पाठलाग केला। पोलीस पाठलाग करीत असल्याचे दिसून येताच कार चालकाने पोलिसांना चकवा देऊन पोलीस वाहनाला धडक दिली। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक घाडगे हे किरकोळ जखमी झाले। भरधाव कार कुपवाड शहरातून MIDC कडे जात असताना पोलिसांनी पाठलाग करून कार चालकावर ताबा मिळवला। पोलिसांनी कार चालकाला कुपवाड पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने विकी कांबळे असे नाव सांगितले। संशयित विकी कांबळे याने बारामती येथील चंदनसिंह याच्या सांगण्यावरून चंदनसिंह याच्या पत्नीकडून गांजा खरेदीसाठी 4,30,000 रुपये घेतले। चंदनसिंह याची कार MH02 CZ0302 घेऊन कांबळे एकटाच ओडिसा राज्यातील बरकट जिल्हा संभलपूर येथे जाऊन जॉकी पूर्ण नाव माहीत नाही त्याच्याकडून अंदाजे 134 किलो वजनाचा तयार गांजा खरेदी करून चंदनसिंह याच्या सांगण्यावरून सांगली शहराजवळील हरिपूर येथील पप्पू फाकडे याला विक्री करण्यासाठी आला होता अशी कबुली संशयित विकी कांबळे याने पोलिसांना दिली। संशयित कांबळे याने गुन्ह्यात वापरलेली कार व अंदाजे किंमत 42,63,500 रुपयांचा 134 किलो गांजा जप्त केला। सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे तपास करीत आहेत। गांजा प्रकरणी बडा मासा पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे। आज सकाळी 5 वाजता LCBचे जे API आहेत श्री कुलदीप सांगपाल साहेब त्यांना सकाळी 5 वाजता बातमी मिळाली की फलटण रोडला एका ठिकाणी फलटण रोडला चिंचबन या भागामध्ये काही संशयित हे इनोवा कारमधून चॉकलेटी रंगाच्या इनोवा कारमधून गांजा नार्कोटिक्स पदार्थ विक्री करता येणार असल्याची बातमी मिळाली। तात्काळ आम्ही मग मान्य आमचे ॲडिशनल SP सर जे आहेत श्री साहेब सध्याचे DSP सर श्री जगत साहेब यांना आम्ही घरी जाऊन त्यांची परवानगी घेतली कारवाई करायची म्हणून। आणि त्या ठिकाणी मग आम्ही सर्व स्टाफ अधिकारी सगळे आम्ही भंडारे साहेब PSI भंडारे पोलिसांचे आम्ही करून API सांगपाल साहेब आम्ही असे सगळे येऊन त्या गावारी चौकामध्ये आम्ही सकाळी पहाटे सगळ्यांचा ट्रॅप लावला आणि सगळ्यांचा सकाळी पहाटे ती गाडी आम्हाला संशयित गाडी फलटणकडून बारामती शहराकडे जाताना आम्हाला मिळत दिसली आणि ती कारवाई आम्ही अडवली। त्यामुळे त्याच्यामध्ये 3 जण होते। पुढल्या शीटवरती जे होते ड्रायव्हर होते, मागल्या 2 शीटवरती 2 जण होते आणि त्यांच्या मधोमधी बरोबर असे ते पोतं घेऊन ते बसले होते आणि त्या पोत्यामध्ये जवळजवळ 11 गोणी गांजाची मिळून आली आम्हाला। त्याचं वजन आम्ही इलेक्ट्रॉनिक काटासोबत आणत होता। त्या काटावर आम्ही ते वजन केलं तर 23 किलो गांजा आहे आणि सदर कारवाई गांजा जो आहे तर तिघांना आम्ही सदांच्या त्याच्यामध्ये कायदेशीर जी प्रोसिजर पंचनामा सध्या अजूनसुद्धा चालूच आहे पंचनामा आणि कायदेशीर प्रक्रिया ही चालू आहे। ते सील करून गांजा वगैरे आम्ही सर्व पोलिसांना घेऊन जाऊन कायदेशीर फिर्याद जे आहेत श्री सांगपाल साहेब देणार आहेत आणि त्याच्यानंतर कायदेशीर जो काही तपास होईल अजून ह्याच्यामध्ये बरेचसे आरोपी आहेत निष्पन्न होणारे आरोपी त्यामध्ये आम्ही त्यांना आरोपी निष्पन्न करून अटक करणार आहे। साधारणतः बाजारामध्ये त्याची किंमत लाखभर रुपये असते आणि एकूण 1 लाख रुपयांपर्यंत गांजाची किंमत जाते।